नमस्कार. मी डॉक्टर चंद्रशेखर बंगरवार, MD आयुर्वेद, आपल्या सगळ्यांचं स्वास्थ्यरक्षण मालिकेतील या माहिती व्याख्यानात स्वागत करतो. ही सगळी व्याख्यानं आयुर्वेदाशी संबंधित, आयुर्वेदामधील संदर्भाशी निगडीत आणि आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत. ती निश्चितपणे आपल्याला फायदा करतील. सध्याच्या युगामध्ये ज्यावेळी इतर शास्त्र ही मोठी झालेली आहे आणि त्याच्यामधून एक खूप मोठा बिझनेस मॉडेल्स तयार होत आहे, त्या याच्यामध्ये हे मूळतः भारतीय असणारं आयुर्वेदिक सिद्धांत आपल्याला स्वास्थ्य रक्षणासाठी म्हणजे आपलं आरोग्य राखण्यासाठी निश्चितपणे उपयोगी पडेल. आपली तब्येत कशी आहे हा प्रश्न आपण एकमेकांना विचारतो. कधीतरी आपण हा स्वतःला पण विचारला पाहिजे. दररोज आपण आपल्या स्वास्थ्याचं परीक्षण करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला किमान 4 गोष्टी स्वतःविषयी माहीत पाहिजे. अर्थात या 4ही गोष्टी स्वतःविषयी फक्त आपण स्वतःच सांगू शकतो. इतर लोक आपल्याविषयी सांगू शकणार नाही. त्या स्वसंवेद्य आहेत. म्हणजे या फक्त आपल्या शरीरात होणाऱ्या क्रिया या सामान्य सुरू आहेत याची खात्री करण्यासाठी काही 4 प्रश्न आपण स्वतःला विचारले तर आपली प्रकृती चांगली आहे किंवा नाही हे आपल्याला कळू शकेल. नंबर 1, दररोज सकाळी संडासला गेल्यानंतर पोट साफ झालं आहे का? हो किंवा नाही. तर पोट साफ झालं असेल तर हे चांगली गोष्ट आहे. काही लोकांना कॉन्स्टिपेशन असतं, म्हणजे मलबद्धता आपण त्याला असं म्हणत असतो. ते दिवसामधून एकपेक्षा जास्त वेळा किंवा 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड संडासला किंवा टॉयलेटला जात असतात. ही गोष्ट चांगली नाही. दुसरं, काही लोकांना लूज मोशन्स होत असतात. संडासला पातळ होते आणि वारंवार जावं लागतं. हे दुसरं लक्षण आहे की जे तुम्हाला सावध राहायला पाहिजे. तिसरं, मलबद्धतेमध्ये आपल्याला काही लक्षणं पाहायला मिळतात. ते म्हणजे संडासमध्ये 15 मिनटं किंवा त्याच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त वेळात बसून राहावं लागणं, प्रेशर द्यावं लागणं. या समजा गोष्टी असतील, 15 मिनटापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर त्याला आपण मलबद्धता म्हणत असतो. काही वेळेला मलप्रवृत्ती ही ताबडतोब होते, परंतु दिवसातून वारंवार जावं लागतं. कारण आपल्या पुरुष मलामध्ये म्हणजे संडासमध्ये चिकटा हा जास्त असतो, चिकटपणा जास्त असतो, ज्याला आयुर्वेदानं आम असं म्हटलेलं आहे. आपण या ठिकाणी सावध झालं पाहिजे. जर सकाळी 1 ते 2 वेळा संडासला झाली तर पोट साफ झालं असेल तर काही लक्षण आपल्याला जाणवतात. त्यामधलं नंबर 1 आहे कृतसंज्ञता. पोट साफ झाल्याची आपल्याला जाणीव होते. नंबर 2, आपलं पोट हलकं वाटायला लागतं किंवा आपण पोळ्या करताना जशी कणिक मऊ भाजतो, मऊ आपण हे करतो त्या पद्धतीनं पोट जाणवायला लागतं, मऊ होतं. तिसरी गोष्ट, आपल्याला हलकेपणा जाणवायला लागतो, जडपणा जाणवत नाही. याकरता आपण स्वतःला सतत मला जडपणा जाणवतो का की मला हलकेपणा जाणवतो हे आपण दिवसभर वारंवार स्वतःला विचारू शकतो. चौथी गोष्ट, आपल्याला भूक लागते. ही 4 लक्षणं असतील तर तुम्हाला पोट साफ झालं आहे असा अर्थ होतो. अन्यथा आपल्यामध्ये मलबद्धता म्हणजे कॉन्स्टिपेशन, लूज मोशन्स किंवा चिकट संडास लावणे, वारंवार जावं लागणे हे असेल तर आपण निश्चित सावध व्हायला पाहिजे आणि आयुर्वेदिक डॉक्टरांकडूनच आपण सल्ला घ्यायला पाहिजे. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे लघवीला आपल्याला जळजळ होते का किंवा इतर अडखळत होते का हेही आपण स्वतःला विचारलं पाहिजे. जर होत नसेल तर लघवीला नॉर्मल आहे असं आपल्याला म्हणता येईल. आजकाल सगळ्यात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे वजन वाढल्यामुळे किंवा डायबिटीसमुळे वारंवार लघवीला जावं लागणं. त्याकरता रात्री आपल्याला किती वेळा लघवीला जावं लागतं? 1 वेळा जात असाल
तर ते आपण नॉर्मल गृहीत धरायला हरकत नाही जर डायबिटीज नसेल तर. पण एकपेक्षा 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा आपल्याला समजा लघवीला जावं लागत असेल तर मात्र आपण सावध व्हायला पाहिजे आणि कोणत्याही आयुर्वेदिक तज्ज्ञाचा याच्यावर सल्ला घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट, आपली भूक कशी आहे, पूर्वी एवढीच आहे का, आपला आहार हा पूर्वी एवढाच आहे का. आहार मोजण्यासाठी आपण चपात्यांची संख्या मोजू शकतो. त्यामध्ये मी पूर्वी 2 चपात्या खायचो, आताही 2च खातो. मग तुमची भूक जशाला तशी आहे, काही हरकत नाही. ते तुमची प्रकृती चांगला असण्याचं लक्षण आहे. भूक वाढली, आहाराचं प्रमाण वाढलं तर आपण सावध होण्याची गरज आहे. भूक कमी झाली, आहाराचं प्रमाण कमी झालं, आपण सावध होण्याची गरज आहे. भुकेच्या वेळा आणि आहाराचं प्रमाण हे विषम होणं म्हणजे कमी अधिक होणं आपल्याला सावध व्हायला पाहिजे. या ठिकाणी सुद्धा आयुर्वेद वैद्यांचा आपण सल्ला घ्यायला पाहिजे. यानंतरचा चौथा महत्त्वाचा विषय आहे, झोप आपली कशी आहे. रात्री पडल्या झोप लागते का, सकाळी किती वाजता उठता तुम्ही, आणि ज्यावेळेस तुम्ही सकाळी उठता त्यावेळेस तुमची झोप पूर्ण झालेली असते का, तरच तुम्ही उठायला पाहिजे. अन्यथा आणखी थोडा वेळ झोपायला हरकत नाही. आपण आपल्यावरती घड्याळाचं आणि कॅलेंडरचं बंधन न ठेवता झोप पूर्ण झाली असेल त्यावेळी मी उठेन असं ठरवलं तर आपल्या प्रकृतीला ते फायद्याचं राहू शकेल. तर झोप कशी आहे, शांत झोप लागते का. दिवसा झोपणं सर्वांसाठी चांगलं नाही. कोणासाठी चांगलं आहे, कोणासाठी नाही, हे आयुर्वेद वैद्य तुम्हाला सांगू शकतील. झोपेचे काही प्रॉब्लेम्स आपल्याला जनतेमध्ये पाहायला मिळतात. नंबर 1, शांत झोप लागत नाही, ज्याला आयुर्वेदाच्या परिभाषेत निद्राभ्रंश असं म्हटलेलं आहे. दुसरं, अल्पनिद्रता, झोप कमी होणं, हे सुद्धा लक्षण आहे. तुम्हाला सल्ला घ्यायला पाहिजे आयुर्वेद तज्ज्ञांचा. खूप प्रमाणामध्ये किंवा जास्त झोप येणे, झोप वाढणे, झोपेचं प्रमाण वाढणे, झोपेच्या वेळा वाढणे, हे सुद्धा अचानक समजा झालेलं असेल या तीनही गोष्टी तर तुम्ही आयुर्वेद वैद्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने या 4 गोष्टी, सकाळी पोट साफ होतं का संडासला गेल्यानंतर, लघवीला काही त्रास आहे का, भूक कशी आहे आणि झोप कशी आहे, हे 4 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले तर स्वतःच्या प्रकृतीविषयी तुम्ही माहिती सांगू शकाल की माझी प्रकृती चांगली आहे. नाहीतर या 4मध्ये काही तुम्हाला समजा वेगळेपणा आढळला तर तुम्ही सल्ला घ्यायला पाहिजे. या 4ही गोष्टीमध्ये निर्माण होणारा वेगळेपणा जो आहे ती एका मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते. कोणत्याही आजाराची सुरुवात या 4 गोष्टीमध्ये काही ना काही डिस्टर्ब झाल्यानंतरच होत असतात. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यायला पाहिजे. स्त्री शरीरामध्ये आणखी एक 5वा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो आहे मासिक पाळीच्या संदर्भात. मेनार्च म्हणजे साधारणतः 14 वर्षाच्या आसपास मुलींना मासिक पाळी सुरू होते आणि 45 ते 50 वयापर्यंत मासिक पाळी बंद होते, त्याला मेनोपॉज असं म्हणतात. या मधल्या काळामध्ये म्हणजे मेनार्चपासून ते मेनोपॉजपर्यंत साधारणतः दर महिन्याला 28-30 दिवसांनी पाळी यावी. पाळी ही 4 ते 5 दिवस राहावी. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लिडिंग होऊ नये ही काळजी आपण घेतली पाहिजे. ब्लिडिंग खूप होतं आहे का कमी होतं आहे हे स्त्रिया सांगू शकतात. जर काही कन्फ्युजन असेल तर नंबर ऑफ पॅड्स आपण मोजायला हरकत नाही. सर्वात साधारणतः भारतामध्ये 2 ते 4 पॅड वापरण्याची पद्धत आहे, तेवढंसं ब्लिडिंग होत असतं. तर या 5व्या प्रश्नाचंही उत्तर हे आपण स्वतःला विचारायला पाहिजे स्त्रियांनी. कष्टार्थ म्हणजे मासिक पाळीच्या काळात त्रास होणे, रक्तप्रदर खूप मोठ्या प्रमाणात ब्लिडिंग होणे, रजकक्षीणता म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये ब्लिडिंग होणे आणि श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून पांढरं पाणी जाणं, हे तुम्हाला विकृतीची लक्षणं आहे. तुम्हाला सावध व्हायला पाहिजे आणि वैद्यकीय सल्ला हा घ्यायला पाहिजे. वैद्यकीय सल्ला म्हणल्यानंतर जर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे सल्ला घेतला तर तुम्हाला आयुर्वेदिक सिद्धांतावर आधारित
नैसर्गिक खूप महत्त्वाचा शब्द आहे, कृत्रिम नाही, नैसर्गिक तुम्हाला माहिती मिळू शकते की याच्यावर मात कशी करायची. या 5 गोष्टींवर मात केली तर तुम्ही पुढे वाढत जाणाऱ्या मोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकता. जर मोठे आजार झाले तर त्याच्यामध्ये आर्थिक खर्च वाढतो, खूप वेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळता येणं शक्य आहे. याकरता आपण सर्वांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि काही मार्गदर्शन हवं असल्यास जरूर संपर्क करावा. फोन नंबर आहे 9920763768. डॉक्टर चंद्रशेखर पंगरवार. रिपीट 9920763768. नमस्कार. आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आयुर्वेदाची आद्य देवता धन्वंतरी आपलं आरोग्य चांगलं ठेवू. थँक्यू.